नमस्कार, मी आरिफ शेख. मी मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, मी मराठी क्रांतीमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. मागच्या भागात आपण पाहिलं असेल की हे जे आता सध्या मुद्दा गाजत आहे की झाडाणी गावचा महाबळेश्वर तालुक्यात वसलेलं हे छोटंसं झाडाणी म्हणून गाव आहे. त्यामध्ये GST अधिकारी जे आहेत चंद्रकांत वळवी, त्यांनी 600 एकर भूखंड हा काही गावकऱ्यांना अल्प पैसे देऊन किंवा त्यांना दमदाटी देऊन वगैरे असं हे आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून तो हा भूखंड लाटलेला आहे. आणि तब्बल 1-2 एकर नव्हे तर 620 एकरचा हा भूखंड हा त्यांनी लाटलेला आहे. असं आज आपण त्या मुद्द्याच्या संदर्भात बोलायला आज आपले इथं ग्रामस्थ आहेत जे मूळ झाडाणी गावचे ग्रामस्थ आहेत आणि ते ह्या दुर्गम भागात परंपरागत इथं आपली शेतीवाडी वगैरे व्यवसाय करून आपली दिनचर्या चालवतात असे ग्रामस्थ आहेत. तर त्यांची कशी फसवणूक झाली त्या अधिकाऱ्यांकडून ते आपण त्यांच्या तोंडून आज जाणून घेणार आहोत. दादा, तुम्ही मूळ कुठले? आम्ही मूळ झाडांचे. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहता? 40 वर्ष. अच्छा, 2 म्हणजे 2 पिढ्या असं तुम्हाला सांगायचं. ओके. काय नक्की प्रकरण काय तो तुम्हाला कोणतं आमिष दाखवलं? ते जे आलेले अधिकारी तुमची जागा घ्यायला त्यांनी तुम्हाला पैसे वगैरे दिले का अशाच तुमचे सही अंगठे वगैरे काय घेतलं? अधिकारी कोणच नाहीत आले. कोण आले? एजंट फक्त आलेले. एजंटने लोक उचलून नेले. कुठले एजंट कुठले होते ते? संजय मोरे उचाट. अच्छा, म्हणजे स्थानिकच एजंट होते इथले. एजंट. काय केलं त्यांनी? इथली लोक जे खातेदार होते त्यांना तिथे नेले मेळ्याला आणि तिथं पैसे दिले, रोख पैसे दिले. किती दिले, कुणाला किती दिले माहीत नाही. फसवणूक झालेली आहे. आणि काही लोकांच्या बहिणींच्या नाव जमे होते त्याने तिथली लोक महिला उभ्या केल्या आणि त्या बाहेरच्या डुप्लिकेट माणसं उभी करून त्यांचे सही अंगठी वगैरे घेतले. हो. आणि एक आमचे चुलत भाऊ नाशिकला आहेत, रखमाजी हरी मोरे, ते इथं आलेच नाही. त्या दुसऱ्या लोकांनी जमीन ती लाटली आहे त्यांची. अच्छा. हां, अशी बरीच प्रकरणं निघतील तिथं. अशी लोकांची फसवणूक झाली. कोणी इथं अधिकारी आलेला नाही, कोणी काय. फक्त तुम्ही स्वखुशीनं जागा वगैरे विकली नव्हती त्यांना, तेच आले आणि त्यांनी जबरदस्तीने जागा घेतली असं तुमचं म्हणणं आहे? मुळात आम्ही इथं 5-6 खातेदार आहे ते आम्ही जमीन ठेवणार होतो, पण आमच्यावर जबरदस्ती केली. काय झालं, एकवट जमीन असल्यामुळं आम्हाला ऐकावं लागली. आता तुम्ही त्या जमिनीत आम्ही हे असे असल्यामुळं ते म्हणले आम्हाला म्हणजे गेले नवीन गावाला तिकडं. मगाशी मी तुम्हाला सांगलं, खातेदार इथं जवळजवळ 27 खातेदार पूर्वीचे. तर ती खातेदारांची जमीन एका खातेदाराची जमीन नाही. एका सर्वे नंबरमध्ये 20-25 खातेदार तिथं. कुणाच्या नाव 20 गुंठ, कुणाच्या नाव 10 गुंठ. तुम्हाला एकरी काय हे काय दिलं त्यांनी? आमिष काय दाखवलं? किती पैसे दिले वगैरे काय? एकरी मग 3,000 रुपये दिले. एकरी किती दिले? 3,000. ही कधीची घटना आहे? आता त्याला सांगू बरीच वर्ष झाली. म्हणजे तरी पण नाही, माझ्या असं ते रेखाटलं. म्हणजे थोडक्यात एकरी 3,000 रुपयाचं आमिष देऊन त्यांच्याकडनं जागा त्यांनी घेतलेली असं प्रथमदर्शनी इथं कळतंय. आणखीन जाणून घेऊयात की नक्की फसवणुकीचा हे विषय झाला केव्हापासून. तर 20-25 वर्ष झाले म्हटल्यावर 2001-2च्या आसपासची घटना असेल. अच्छा. मग त्यावेळेस ते काही स्वतः आलेले इथं आणि तुमच्यासाठी? नाही, कोणी नाही आलं. एजंट फक्त. मग आत्ता असं लक्षात येतं किंवा त्यांची तिथं वरती माणसं वगैरे त्यांनी ठेवलेली, तुम्हाला तिथं जागेत जायला मजा वगैरे करतायत? खरं आहे ते? दमदाटी करतात. खरं आहे. एक बारी गेला होता ना गाडी घेऊन, तुम्हाला म्हणले इथे गाडी लावायची नाही, हे नाही लावायचं. मंदिरावरच आहे आमचं देवाचं मंदिरवर आहे, देवस्थान आमचं 15-16 शंकराचं एकर जमीन मंदिर. आमची बॅलन्स आहे. म्हणजे मग तुमचं गावठाण तिथं वरती आहे? गावठाण बी वर आहे. गावठाण आमचं ते बी सुद्धा आमचं गावठाण पण त्यांनी आम्ही गावठाणच्या सुद्धा संदर्भात समजा आमची फसवणूक केलेली आहे. आणि आमची स्वतःचं सांगू देवस्थान असताना आम्हाला देवस्थानमध्ये तो माणूस सांगू जाऊन देऊ शकत नाही, आम्हाला दमदाटी करतो. मग तुमचं आत्ताची काय भूमिका आहे? तुम्हाला काय म्हणायचं त्या जागेसंदर्भात? तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला आमचं समज ज्या वेळेला समजा आम्ही बी लहान असताना किंवा समजा आमचे वडील समजा आम्ही कुठंतरी नोकरीला असतो, आमचे वडील समजा कसे अंगठे बहादूर असताना सांगू त्यांना काय त्यातला काय अनुभव नव्हता. त्यावेळेला सांगू आत्ता आम्हाला कळायला लागले की सांगू आमची काहीतरी फसवणूक झाली म्हणून आम्ही हे करत असतो.
एकंदरीत त्यांच्या सांगण्यावरून असं कळतं की साधारणतः 20 एक वर्षापूर्वी ज्यावेळेस हे खोरं खूप दुर्गम होतं, आत्ता पण तसं तुम्ही पाहू शकता खूप दुर्गम खोरं आहे, लोकसंख्या अतिशय विरळ आहे, पावसाचं प्रमाण भयंकर आहे, त्यामुळं लोक अज्ञान होते आणि त्या अज्ञानाचा फायदा घेऊन, बरोबर ना, अज्ञानाचा फायदा घेऊन बरोबर आता हे वयस्कर आजोबा पण सांगतात की अज्ञानाचा फायदा घेऊन ते जे कोण GST अधिकारी होते वळवी म्हणून, तर त्यांनी ह्यांच्याकडून ती जमीन घेतलेली. या अनुषंगाने आणखीन एक धक्कादायक बाब इथं समोर येत आहे. हे बघा, ही माझ्या हातात पावती तुम्ही बघू शकत असाल. ही पावती आम्ही तुम्हाला आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पण दाखवणार आहोत. याच्यावर स्पष्ट असं नमूद केलं आहे, रामचंद्र विठू मोरे सन 2023 आणि सन 2024 यांनी ही झाडानी गावची त्यांच्या घराचा कर भरलेला आहे. कर भरलेला, रीतसर कर भरलेला, ही सरकारी पावती आहे दरवर्षी चालू. हां, आत्ताच्या प्रत्येक वर्षाचे हा कर भरत आलेले ते लोक, तरी देखील ह्यांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या त्या गावात जायला मज्जाव केला जातोय. काय सांगाल, खरं ही गोष्ट? हो म्हणजे परवा तुमची गाडी काय काय झालं तुमच्या तुम्ही कर तर भरताय, मग तुम्हाला तिथे जाऊ दिलं जात नाही का? जाऊ दिलं जात नाही तिथं किंवा घरं बांधून देत नाही. ह्या घरा संदर्भामध्ये त्यांनी नोटीस काढले की हे घर इथं नाही, त्यामुळं ही घरपट्टी रद्द करावी. अच्छा, ही घरपट्टी रद्द करावी असं त्यांनी हे काढलं, नोटीस काढले. त्याचं नोटीस आहे आपल्याजवळ, ते दाखवू शकतो आम्ही. म्हणजे थोडक्यात त्यांची हां त्यांनी ते पेटवून दिली तर घरं काय केली तुमची मूळ घरं पेटवून दिली तर म्हणजे कुणी आता ह्या यांनी या नवीन आम्ही खाली आल्यानंतरून ते म्हणजे होतं थोडंफार काहीतरी, ते आत्ता हे लोक आल्यानंतरून त्यांनी पेटवून दिले ते. थोडक्यात त्यांची जुनी घरं होती ती देखील नष्ट करण्यात आलेली कळतंय. आणि घरटे सुद्धा JCP लावून ते उकरून सगळं साफ केले. म्हणजे थोडक्यात तुमचे जे पुरावे होते जुने ते सगळे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. घरटे वगैरे होते ते सुद्धा JCP टाकून सांगून नष्ट करून टाकले. आम्ही अजून सुद्धा दाखवू शकतो ते आमची घरं कुठं होती, कुठं JCB घातले, कुठनं पेटवून दिले, आम्ही अजून दाखवू शकतो. आमची कुठं जागा ते दस्त जे तुम्ही केलं, जागा विकलेले, त्याबद्दल काय सांगाल? खोटी माणसं उभी करून आम्हाला न कळत आमच्या ती घेतलेली आहे जागा. तुम्ही दादा स्वतः गेलेला का त्या सह्या वगैरे करायला त्या नाही त्याच्यावर? नाही कोण गेलं? गेले पण ते आम्हाला ठेवले का खोटरीत हं? पाकिट बनवून जसं याचं पत्राचं असतं ना, असं बनवून आम्हाला पैसे आणून बाहेर किती पैसे दिलेले त्यावेळेस तुम्हाला? 3,000 3,000 रुपये. किती जागा किती विकली तुमची? एकरी एकरी 3,000 रुपये तुमच्या जवळ हे घेतले. हो. एकरी 3,000च्या मोबदल्यात एक हा 18 कैकांची 18 एकर, कैकांची 16 एकर. तुम्ही जेवढी जमीन विकली ती सगळी लोक प्रॉपर तिथं, म्हणजे ज्याची जमीन होती ती होतीत का तिथं उपस्थित? नाही तोडून म्हणजे बादशारांना मी सांगितलं त्या लोकांना एकदा नेला, पोलीसच्या लोकांना नेला. खोटी माणसं वगैरे उभी केली तुमच्या नावची असं तुमचं म्हणणं होतं काय? काय सांगाल त्यात? नाही, रखमाजी हरी मोरे जो माणूस आहे ते खोटी माणसं उभी करून त्याचे पैसे घेतले. अशी बरीच प्रकरणं आहेत बाहेर येतील. मग थोडक्यात त्या झाडाने गावात खोटी माणसं उभी करून जागा घेतलेल्या जागा हॉप केली. म्हणजे मूळ शेतकऱ्याच्या जागी खोटे शेतकरी उभे करून पण त्यांच्या खोट्या नोट्या सही शक्य अंगठे किंवा सह्या घेऊन ह्या जागा बळकवलेल्या आहेत असं ह्यांच्या तोंडून स्पष्ट कळतं. खरं आहे ना? हो खरंय. हो खरं आहे. पैसे देताना चेकनी पैसे दिले नाही, रोख पैसे दिले, पाकिट बंद करून. आमच्या आजोबांची बहिणीची जमीन जी होती, आजोबांच्या बहिणीची, ते मूर्ती असल्यामुळं दुसरी खोटी माणसं उभी करून ती पण विकलेली गेलेली. हे तुम्हाला कधी कळलं? आम्हाला ते आम्ही जेव्हा सातबारी बघितले तेव्हा आम्हाला कळलं. ते आम्हाला माहिती पण नाही, त्याचा 1 रुपया आम्हाला भेटला पण नाही. मग ह्याची तुम्ही दाद मागितली नाही का कुठं जाऊन? तेव्हा आम्ही म्हणजे आम्हाला काय लिहिता वाचता आम्ही तेव्हा छोटे होतो, त्यामुळे आम्हाला काय, आणि आमच्या वडील अंगठेवाले त्यामुळे त्यांनी काय केले नाही. पण आम्हाला आता असं वाटतंय की आम्ही काहीतरी तेव्हा केलं पाहिजे होतं. अच्छा. म्हणजे थोडक्यात खोटी माणसं उभी करून वगैरे हा जमीन लाटण्याचा प्रकार झालेला असं गावकऱ्यांच्या तोंडून आपल्याला कळत आहे. ते शेतकऱ्यांबरोबर पोहोचलेले नाहीत अजून कसले आहे ते आम्ही पाहिले. मध्ये एजंट असताना मूळ मालक तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही आज पण. कोण आहे? मग हे व्यवहार देतंय कोण? पैसे कोणी दिले? एजंट हे सगळं एजंट थ्रू व्यवहार सगळे झालेले आहेत. अच्छा, मग आता तुम्ही ह्याची दाद कुठं मागितले का कलेक्टर ऑफिसमध्ये वगैरे कुठं आमची जागा आम्हाला परत मिळाव्यात वगैरे? काय नाही ते परवा दिले ना, अर्ज दिलाय परवा त्या लोकांना. दिलेला कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे तुम्ही? काय सांगितलं, काय त्यात मागितलं तुम्ही?
ते आता लांब असल्यामुळं त्यांचं काय नाही नाही, कलेक्टर साहेबांपाशी जो अर्ज दिला त्यात तुमची मागणी काय व्हावं? आमची आम्हाला जमीन परत मिळाली. त्यांनी केला अर्ज त्या लोकांनी. अच्छा मग काय आमची जागा आम्हाला परत मिळावी असं ते कलेक्टर साहेबांपाशी तुम्ही सांगितलेलं आहे. अच्छा आता प्रथमदर्शनी आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात झालं, ह्या गावकऱ्यांशी आपण चर्चा केली होती. मागच्या भागामध्ये आपण ते जे वळवी यांचं जे फार्म हाऊस होतं तिथं आपण व्हिजिट दिलेली, तिथली परिस्थिती तुम्हाला दाखवलेली. आणि आज मुख्य मुद्दा जो आहे की गावकऱ्यांची कशी फसवणूक झालेली ते आज आपण यांच्या तोंडून ऐकून घेतलेली. पूर्वी त्या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्या सांगण्यावरून असं कळतं की तिथं शेती वगैरे हे लोक करायचे, गहू भात वगैरे असे करायचं. गावठाण होतं तुमचं, तिथं राहायचे तुम्ही लोक, तिथे मंदिर वगैरे आमचं मंदिर वगैरे सगळं तिथं आहे. मग तिथून आता तुम्हाला तिथं जागेत जायला मज्जाव केला जातो, मजावर केलं जातं. दमदाटी केली जाते. आणि हे दमदाटी करतंय कोण? ती लोक तिथली आहेत, त्यांची लोक आहेत ती. पण दमदाटी करण्याचं कारण काय की तुमची तेच जागा आम्हाला काय कळना, तेच आम्हाला काय कळना. मारुतीचं मंदिर तिथं तेच गावठाणामध्येच आहे. आमच्या शंकराचं मंदिर तिथं खालीच आहे. तिथं पूर्वीची शेत जमीन होती, पण आता शेत जमिनीच्या ठिकाणी तिथं आता छोटं जे रिसॉर्टचं वगैरे काम चालू झालेलं आहे. मग ते तुमच्याच जमिनीत आहे? हा आमच्या जमिनीत आमच्या स्वतःच्या. जमिनीत. अच्छा, एकूण जमीन किती होती तुमची, प्रत्येकाचे हिस्से वाटण्याचे वगैरे? त्याला कमीत कमी सांगू तरी 16 एकर. 20 एकर जमीन होती आमची. म्हणजे अल्प पैशाचं आमिष दाखवून वगैरे तुम्ही जमीन लाटलेली. तर आता प्रथमदर्शनी एवढंच लक्षात येतं आहे की हे जे गेल्या 20 वर्षापूर्वी या लोकांची जी अज्ञानाचा फायदा घेऊन ह्या जे चंद्रकांत वळवी म्हणून आहेत GST अधिकारी, त्यांनी त्यांच्या हस्तकांमार्फत, म्हणजे ते स्वतः काय आले नव्हते, तर त्यांच्या हस्तकांमार्फत ही जमीन खरेदी करून त्यांनी ती स्वतःच्या नावावर वर्ग करून घेतलेले. तर ह्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमची त्यावेळेस फसवणूक झालेली आणि ती जमीन आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा हवी. बरोबर ना दादा? जमीन परत हवी ना तुम्हाला? काय हो पर जावी. अच्छा, तर थोडक्यात मी मराठी क्रांतीच्या माध्यमातून ह्या गावकऱ्यांचं आज तुम्हाला आम्ही म्हणणं दाखवलेलं आहे इथं. आणि हा ग्राउंड रिपोर्ट आहे, मूळ गाव जे झाडानी आहे तिथून हा ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे. कॅमेरामन शरद झावरेसह मी संजय चोरगे, मी मराठी क्रांती, झाडानी. आणि यानंतर इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची.